हे माझे फॅमिलीतले लोक आहेत. म्हणजे आमचं नातं असं जवळचं नातं आहे. माझी वहिनी असेल, ही असेल, हे बरोबरीचे आहेत. यांच्या मुलीकडून माझा मुलगा दरवर्षी राखी बांधतो वगैरे वगैरे. आणि दिपके हे माझ्याच मतदारसंघामध्ये असल्यामुळे ह्यांचा 100% हे माझा सपोर्टिंग असलेले हे लोक आहेत. मुळामध्ये नात्यातले लोक आहेत. परंतु त्याला वेगळं वळण लागू नये म्हणून मी आज मुद्दाम होऊन हे सगळं आंदोलन संपल्यानंतर अभिजीतची जी तब्येत खराब झाली त्याच्याबद्दल चौकशी करायला आलो होतो. त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली ना, ती अत्यंत मनापासून ज्याला म्हणतात ना, ती माहिती त्यांनी मला सुद्धा द्यायचा, शेअर करायचा प्रयत्न केला. त्यांनी एक सांगितलं की बोस्टनमध्ये अभिजित असताना त्याला आम्ही सांगितलं होतं, इकडे जेव्हा तो मोबाईलवर कॉक्रोच पार्टीचे जे काही टाकत होता त्याच वेळेला त्याला कॉल आला होता. एक चांगला जॉब त्याला मिळत होता. जर 4 दिवस जरी लेट झाला असता तो कंपनी त्यांनी जॉईन केली असती. आणि आई वडिलांचं असं मत होतं की त्यांनी इकडे येऊच नये, त्यांनी ड्युटी जॉईन करावी. इतके प्रामाणिक असलेले हे लोक आहेत. राजकारणाशी यांचा काहीही संबंध नाही.